नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. तर आज आहे रविवार आणि माझं रविवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज खूपच मला उशीर झाला होता उठायला. रोज मी लवकर उठते, पण खूपच तब्येत माझी बिघडली. त्यामुळे मला उठायलाच झालं नाही आणि इथे भयानक थंडी पडलेली आहे. त्यामुळे तर अजिबात उठायला होत नाही. तरीही मला लवकर उठावंच लागतं, त्याशिवाय सगळी कामं आवरत नाहीत ठरवलेली. पण आज काय झालं, आज उठलेच नाही मी, त्यामुळे सगळ्या कामांना माझ्या उशीर झाला. तर विहानला त्यामुळे टी व्ही लावून दिली. विहानला सुट्टी आहे रविवार असल्यामुळे. रविवारची तर माझी डबल ड्युटी असते विहानची सुट्टी असल्यामुळे. कारण सगळी कामं पण करावी लागतातच आणि त्यासोबतच विहानकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे डबल ड्युटी असते माझी रविवारची. तर आता इथे अंथरुणं वगैरे राहिली होती काढायची, तर मी ती काढून घेतली. सगळेच उशिरा उठले होते आणि त्यामुळे ते अंथरूण असंच राहिलं होतं. तर ते आधी घेतलं काढून आणि सगळं क्लीन करून घेतलं. तर सगळ्या घड्या घालून ठेवल्या ह्याच्यामध्ये बेडच्या कप्प्यामध्ये. तर आज मला नाश्ता बनवायचा होता. दर रविवारी मी नाश्ता बनवते, रोज नाही बनवत, कारण विहानचा डबा वगैरे असतो आणि डायरेक्ट मी जेवणच बनवते डबा वगैरे तयार करून. त्यामुळे नाश्ता परत जेवण असं नाही करत बसत. तर रविवारचं टाईम असतो, विहानला सुट्टी असते, डबा वगैरे करायची काही गडबड नसते, त्यामुळे निवांत काम चाललेलं असतं. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे पालकचा स्पंजी डोसा. त्यासाठी मी 1 कप पालक घेतलेला आहे. इथं पालकाची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यामध्ये 1 कप रवा आणि इथे पाऊण कप दही घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बारीक प्युरी करून घ्यायची आहे. तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, मोठा किंवा जाड, जाड किंवा बारीक कोणताही चालेल. तर असंच मी ठेवून देते. त्याआधी मला चटणी करायची आहे. तर बिना खोबऱ्याची चटणी मी बनवणार आहे त्यासोबत खाण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे फुटाण डाळ घेतलेली आहे एक अर्धी वाटी अंदाजे. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी. शेंगदाणे भाजून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे याच्यामध्ये मी 1 मिरची टाकणार आहे, हिरवी मिरची. त्यानंतर 5 ते 7 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. खूप छान होते चटणी बिना खोबऱ्याची. थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे. तर इथे मी त्याच्यावरती तडका देते. तर पॅनमध्ये 2 चमचे तेलामध्ये जिरं, मोहरी आणि सुकी मिरच्या 2 अशा घातलेल्या आहेत आणि याच्यावरती तडका दिलेला आहे. तर खूप छान होते आणि या दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर ह्या बॅटरमध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि त्यासोबतच मी 1 चमचा इनो घालणार आहे. इनोमुळे खूप छान मस्त अशी स्पंजी होतो डोसा आणि खूप छान जाळी पडते. त्यामुळे अर्धा 1 चमचा मी इनो घातलेला आहे. याऐवजी सोडा घातला तरी चालेल अर्धा चमचा. तर या इनोवरती ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं मी पाणी टाकते 1 थेंबभर आणि हे बॅटर मिक्स करून घेते. तर इथे मी आधीच तवा तापत ठेवलेला होता. हा भिडाचा तवा आहे. तर मी आधीच गरम झालेला आहे तवा. तर याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. कांद्याने मी तेल लावून घेते, पूर्ण पसरवून घेते. तर याच्यावरती हे बॅटर टाकायचं आहे. तर अगदी पातळसुद्धा टाकायचं नाही आणि खूप जाडही टाकायचं नाही. तर मीडियम असं म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे डोसा तयार होतो. तर पुन्हा मी पाणी वगैरे काही घातलं नाही. जे आपण अर्धा कप पाणी आधी घातलं होतं तेच घातलेलं आहे. तर त्यामुळे कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते असं जर प्रमाण घेतलं तर. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे डोश्याला. तर आलटून पालटून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तर मुलं पालक वगैरे भाजी खायला बघत नाहीत. विहान तर बघतच नाही हिरव्या भाज्या खायला. मी त्याला जबरदस्तीने देते खायला. तर अशा पद्धतीने जर केलं ना ते आवडीने खातात. म्हणून मी असं काही ट्राय करत असते विहानसाठी. रोज काय मी म्हणजे दुपारी त्याला बनवते कधी-कधी असं काहीही नवीन-नवीन. तर रविवारचं सकाळचं असं मी नाश्त्यासाठी बनवते. तर पुन्हा मी आता हा बघू शकता किती मस्त असा मऊसूत आणि खूपच छान जाळी पडलेली आहे. छान डोसा तयार झालेला आहे. तर मी आता असेच डोसे बनवून घेते. बघू शकता इथे.
तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. थांब जरा 2 मिनटं थांब. ओ बघा कसा झाला. अरे वा 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 छान. बघा की खाऊन बघा आणि खावा की तसं जरा बघा. आधी टेस्ट सांगा मला कसं झालं. वाव छान झालंय. पिल्या तुला पण देतो तुझ्या ताटातनं. सरळ बस. हो तू हे घे. सरळ बस आणि सांग मला कसं झालंय. सांग खाऊन सांग. टेस्ट करून सांग कसं झालंय. रोल करून देऊ. बरं आधी तुकडा म्हणून बघ की कसं झालं. या एक तुकडा खाऊन छोटासा. बर रोल करून खा. छान झालंय. चला मी पण घेतो आता. तर मस्त अशी दुपारी झोप काढली 2 तास आणि आणि आता चहा बनवते मस्तपैकी. ह्यांना चहा पाहिजे आहे. आणि विहानचं काय चाललंय बघा. बब्या काय करायलास. काय रे ते अगरबत्तीचं. बापरे काय रे देवा. इकडं बघा याच्याकडं. काय पण करतोस नाही. हा ठेव जा ते बाबा जवळ ठेव जा आणि तोंड धुये. चल चल. काय पण करतोस. जरा पण दुर्लक्ष होऊन चालत नाही ना तुझ्याकडं. ठेव जा कुठ. होय आता आरशात बघतोय आणि असं लावत्यात टिक्का. असं लावत्यात. हा चल ते बा आता टॉवेलला पुसलं बघ. पडशील खुर्चीवरनं. चल तोंड धुऊया चल आधी. तर मी मगाशी चहा बनवला होता आणि घेतला होता. तर यांच्यासाठी मी आता चहा बनवते. मी एकटीसाठी बनवला होता. झोपून उठला आधी चहा घेतला कारण सकाळचा चहा मी घेत नाही. बंद केलेला आहे सकाळचा चहा. फक्त संध्याकाळी घेते कारण आळस जातच नाही. त्यामुळे आणि ह्यांच्यासाठी चहा बनवला. तर इकडे भयानक थंडी पडलेली आहे आणि दिवसभरसुद्धा थंडी जात नाही. त्यामुळे मला पूर्ण दिवस मी स्वेटरच घालून असते तरीही थंडी वाजते. आणि या थंडीमुळे या वातावरणामुळे तब्येतसुद्धा बरी नाही आहे विहानची आणि माझी. तर माझी तरी तब्येत सतत बिघडतच आहे. त्यामुळे आज तरी मी पूर्ण दिवस रेस्ट घेतलं. काही शिलाईचं माझं काम होतं करायचं पण मला ते झालंच नाही. त्यामुळे दुपारी मी झोप काढलेली आहे. हे घ्या हे घ्या. कुठं गेला हो. बापरे विहान भाऊ काय. तू विहान आहेस. मला वाटलं बघा. आणि काय होते पगाळा लावलास रे. किती वेळ आम्ही ठेवायचं व्यवस्थित सगळं. हा किती वेळा ठेवायचं रे. हा परत भरून ठेवायचं काय खेळून झाल्यावर. काय रे परत होतं तसं भरून ठेवायचं.
होय. चावला रॅबिट. चला पगाळा आवरतो सगळा आता.